राम राम हो नाना. राम राम बापू. अरे बापू, माझा कापूस आता 2 महिन्याचा झाला. काय तर एकदम बारी मायक्रोन्यूट्रिएंट एखादं टॉनिक बिनिक सांग रे. अरे हे काय रे, फूल निर्मितीसाठी, फुलगड थांबण्यासाठी, मालाचे वजन व मालाच्या उत्तम क्वालिटीसाठी विद्यापीठात परीक्षण झालेले, शेतकऱ्यांच्या पसंतीस खरे उतरलेले, नव्या फॉर्म्युलेशन नव्या पॅकिंग मध्ये उपलब्ध, म्हणजे नायडसचे प्रोमॅक्स. बापरे बापू, हे तर असं झालं, एक घाव आणि 17 तुकडे, म्हणजे एका मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये एवढे सर्व फायदे. हो मग नायडसचे प्रोमॅक्स आहे ते. बरं बापू, हे प्रोमॅक्स फक्त कापसासाठीच का रे, दुसऱ्या पिकासाठी नाही का? अहो नाही नाही, फक्त कापूस नाही, पीक कोणतंही असो, प्रत्येक पिकासाठी आवश्यक आहे प्रोमॅक्स, नायडसचे प्रोमॅक्स. अगदी बरोबर बोललात तात्या तुम्ही. पीक कोणतंही असो, सर्वांसाठी उपयुक्त प्रोमॅक्स. बरं दादा, तुम्ही कोणत्या पिकासाठी घेऊन चालले हे प्रोमॅक्स? अहो, माझे 5 एकर क्षेत्र केळीचे आहे आणि 4 एकर क्षेत्र द्राक्षाचे आहे. लक्षात घ्या, केळीचे पोगे भरण्यासाठी आणि द्राक्ष डिपिंग ही प्रोसेस करण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि महत्वाचे म्हणजे नायडसचे प्रोमॅक्स. दरवर्षी मी हे वापरतो. अरे वा, मस्त आहे तर मग. बरं, याचे प्रमाण तरी सांगा मला. हे बघ नाना, जर तू फवारणी करशील तर फवारणी पंप मध्ये प्रति पंप 15 ml हे प्रोमॅक्स टाकायचे. जर तू ड्रिप मधून देत असेल हे औषध तर एकरी 500 ml, लक्षात ठेव. आणि द्राक्ष डिपिंग करत असतील तर 1 लिटर पाणी मध्ये 1 ml प्रोमॅक्स. या पद्धतीने प्रमाण घे आणि बघ मग तुझ्या पिकाची कमाल. अरे वा, बरं झालं तू मस्त सल्ला दिलास. दे मग मला 2 प्रोमॅक्स. शेतकरी बंधू हो, प्रोमॅक्स आहे दमदार, शेतकऱ्याचं भरोशाचं हत्यार.